नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव शहरातील मतदार यादीबाबत शिवसेनेच्या मागणीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आक्षेप। मतदार यादीतून नावे वगळण्यास घेतला आक्षेप। कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील मतदार यादीचा विषय आता ऐरणीवर आला आहे। मतदार यादीतील नावे कमी करण्याची मागणी शिवसेनेने केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने त्यावर आक्षेप घेतला आहे। केवळ राजकारणातून आणि राजकीय हेतूने मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेतला आहे। कोणत्याही प्रकारे ही नावे वगळू नयेत अशी मागणी करण्यात आली आहे। शिवसेनेचे कोरेगाव तालुका प्रमुख संजय काटकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना व भाजपच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोरडे यांची मंगळवारी दुपारी 3 वाजता भेट घेऊन निवेदन सादर केले होते। त्यामध्ये त्यांनी राजकीय हेतूने मतदार यादीतील काही नावांवर आक्षेप घेतला आहे। त्याचबरोबर मतदार यादीतील बोगसगिरी टाळण्यासाठी निवेदन सादर करून मतदार याद्यांमध्ये नावे घुसडवणाऱ्यांना देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती। त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आता शिवसेनेच्या भूमिकेवर आणि मागणीवर तीव्र शब्दात आक्षेप घेतला आहे। त्यांनी पूर्णपणे हा प्रकार राजकीय हेतूने प्रेरित होऊन केला असून भारतीय लोकशाहीतील महत्त्वपूर्ण घटक असलेल्या मतदानापासून सर्वसामान्य मतदारांना वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचे नमूद केले आहे। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाच्या डॉक्टर सेलचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर गणेश होळ, पंचायत समितीच्या माजी सदस्य प्रतिभाताई बर्गे, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य किशोर नानासाहेब बर्गे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते निसार इब्राहिम खान, प्रशांत गायकवाड व दिनेश सनस यांच्या समवेत विजय विरकर, आसिफ बागवान, नासिर हुसेन बागवान, वैभव पिसाळ व स्वाती पवार यांनी मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची बुधवारी दुपारी 3 वाजता त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले। काटकर यांनी बेकायदेशीररित्या तक्रार करत मतदार कमी करण्यासाठी यादी तयार केली असल्याचा आरोप केला आहे। कोरेगाव शहरातील रहिवासी नसलेल्या संजय काटकर यांनी कोरेगाव शहरातील मतदार यादीतील नावे वगळण्यासाठी जे पुरावे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे ते जोडलेले नाही। राजकीय हेतूने मोगम प्रकारे नावे वगळण्याचा घाट घातला आहे। ज्यांची नावे मतदार यादीतून वगळण्याबाबत अर्ज प्राप्त झाला आहे त्यांना 8 दिवस अगोदर पूर्वसूचना देणे आवश्यक होते, ती दिलेली नाही। एकूणच हा प्रकार सर्वसामान्य मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा असल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे। मतदारांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न असून त्यास जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत। पात्र मतदारांना वंचित ठेवल्यास प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी राहील असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे। या निवेदनाच्या प्रति जिल्ह्याचे मतदार नोंदणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र रुड्डी व कोरेगावचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संगमेश कोरडे यांना सादर करण्यात आले आहे। जगातील प्रगल्भ आणि यशस्वी लोकशाही मानली जाते आणि हे स्थान जगामध्ये मिळवण्यासाठी भारतीय लोकशाहीला प्रामुख्याने राज्यघटना ही कारणीभूत आहे। या राज्यघटनेने भारतीय नागरिकांना जे मूलभूत अधिकार दिलेले आहेत त्यातलाच एक मौल्यवान असा अधिकार म्हणजे मतदानाचा अधिकार आणि या मतदान अधिकाराच्या संदर्भातच सध्या महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये जे मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम चालू झालेला आहे या कार्यक्रमाअंतर्गत कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव शहरात प्रामुख्याने कोरेगाव खटाव विधानसभा मतदारसंघातील कोरेगाव हे शहर आहे। या शहरामध्ये कुणी संजय काटकर नामक व्यक्तीने कोरेगावमध्ये असणाऱ्या 862 मतदार यादी वगळण्यात यावीत म्हणून अर्ज केलेला आहे। वस्तुतः हा 862 लोकांसंबंधात जो अर्ज दिलेला आहे ते मतदार कोरेगावचे पूर्वंपार असे नागरिक आहेत। अनेकदा त्यांनी मतदानाचा हक्क कोरेगाव शहरामध्ये बजावलेला आहे आणि अशा प्रकारे जर कुणी हीनपणे जर असा त्यांची नावे वगळण्याचा जर अर्ज कुणी केलेला असेल तर या नागरिकांच्या राज्यघटनेने दिले मूलभूत स्वातंत्र्यावर गदा येते
आणि म्हणूनच आज एक सांगावंसं वाटतं की कोरेगाव शहरातील नागरिकांनी, मतदारांनी जागरूक राहून आपल्या मतदानाच्या हक्काविरुद्ध कोणताही असा वगळण्याचा वगैरे अर्ज गेलेला आहे का हे पाहावं आणि आपला मतदानाचा हक्क मतदार यादीच्याद्वारे अबाधित ठेवावा एवढंच सांगते. आणि ज्या कोणीही निंदनीय कृत्य केलेलं आहे त्याचा आम्ही कोरेगावचे नागरिक म्हणून निषेध करतो. आज माझ्यासोबत असे कोरेगावमधील नावे वगळण्यात आलेले मतदार देखील आहेत. त्यांनाही त्यांचं नाव सांगून माहिती देण्यास सांगते. ज्योती प्रकाश माझी मतदार यादीतून नाव वगळण्यात आलं आहे. कुठे राहते सांग. आणि मी नवीन एस स्टँडसमोर इथे कोरेगावमध्ये राहते. आणि माझ्या मिस्टरांचं पण श्री प्रकाश पांडुरंगेकर यांचं पण नाव वगळण्यात आलं आहे. भगवान राहणार सुभाषनगर कोरेगाव. माझ्या आई वडिलांचे दोघांचे मागील 50 वर्षापासून कोरेगाव मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव आहे. ते अचानक मला आज सकाळी समजले की वगळण्यासाठी कोणी एका इसमानं अर्ज केलेला आहे. बघून मला आश्चर्याचा धक्काच बसला. तरी या प्रेसमधून माझे इतर सर्व मतदारांना असे आवाहन आहे की आपण पण जागरूक व्हा, आपला मतदानाचा हक्क वाचवा आणि आपली जी नावं आहेत ती बघून घ्या, जेणेकरून मतदाना दिवशी आपली गैरसोय होऊ नये आणि आपण वंचित राहू नये, एवढीच विनंती. माझा देश आहे. माझं नाव फिरोज बागवान आहे. मी कोरेगावातला रहिवासी आहे. केदारेश्वर रोडला मी राहत आहे. तरी माझं नाव वगळण्यात आलेलं आहे. प्रथम जास्त करून त्या यादीमध्ये मुस्लिम समाजाचे नाव वगळण्यात आलेले आहे. तर माझी विनंती आहे, जास्तीत जास्त मुस्लिम समाजाचेच नावं आल्यात त्यात, त्याची शासनानं दखल घ्यावं. ही नावं रद्द करावं नाही.